नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर त्याचा निकाल जो आहे, निकाल म्हणजे डायरेक्ट त्यांनी काय केलं, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय केलं, की विद्यार्थ्यांना बोलावलं गेलं आहे. तर या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी यादी लावली आहे, ज्या प्रकारे लावलेली आहे, तर त्याच्यावरती काय केलं, की विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेला आहे. तर आक्षेप काय आहे एक्झॅक्टली? आता हे न्यूजपेपरमध्ये हे आर्टिकल आलेलं आहे, ते सांगेल आणि आक्षेप काय आहे ते सांगेल. तर इथं त्यांनी काय केलं, हे लोकसत्तेलाच न्यूज आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथं ही न्यूज पूर्ण तर वाचत नाही मी, पण तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली काय झालेलं आहे. तर आक्षेप काय आहे बघा तुम्हाला सांगतो. आक्षेप काय आहे ते डायरेक्ट सांगतो, की याच्यामध्ये काय झालं, की यादी जी ही झाली त्याच्यानंतर कट ऑफ जाहीर न करता म्हणजे कट ऑफ म्हणजे काय असतं, की विद्यार्थ्यांचे मार्क दिलेले असतात प्रत्येक ठिकाणी आणि त्याच्यानंतर कट ऑफ करतो, की कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या कॅटेगरीमधून बोलावलेलं आहे. त्याच्यानंतर ना आरक्षणानुसार विभागणी केलेली नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे काय होतं, की कोणता विद्यार्थी कोणत्या प्रवर्गातला आहे तो कळणे कठीण आहे आणि आरक्षणाचा ताळमेळ बसत नसल्याचा आरोप आहे. त्याच्यामुळे काय करतं, की हे आरक्षणानुसार नाहीये असं म्हणणं आहे. आता मी तुम्हाला एखादी यादी तुम्हाला दाखवतो, की एक्झॅक्टली काय आहे ते. आता तुम्ही कुठलीही करा, की ही कालवा निरीक्षकची यादी आहे. पुण्यासाठीची ही रिवाईज यादी आहे. त्याच्यानंतर एखादी दुसरी ओपन करून ठेवतो मी. ही नागपूरसाठीच्या स्टोअर कीपरची आहे. भांडारपालची यादी आहे. त्याच्यानंतर ही एक यादी ओपन करतो. ओपन करून ठेवतो. आता ही यादी आहे. तर या यादीमध्ये जर बघाल तुम्ही, तर यांचं विद्यार्थ्यांचं असं मत आहे, म्हणणं आहे, माझंही म्हणणं तसंच आहे, की इथं आता कोणते हे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि बोलवलेले आहेत हे. हे विद्यार्थी बोलवलेले आहेत. आता याच्यामध्ये काय करतील, की ते सिलेक्शन करतील आणि वेटिंग लिस्टमध्ये ठेवतील. आता याच्यामध्ये काय केलं, की विद्यार्थ्यांना मार्क दिलेत बघा. इथं काय केलं, विद्यार्थ्यांचं नाव दिलेलं आहे, कॅटेगरी नाही दिलेली, इथे जेंडर दिलेलं आहे आणि इथे डायरेक्ट मार्क दिलेला आहे. आता कोणता विद्यार्थी सपोज आता कोणता एखादा विद्यार्थी आहे, तो कोणत्या कॅटेगरीमध्ये सिलेक्ट झालाय, तो काय करेल, की समजायला तयार नाहीये. त्याच्यामुळे कट ऑफ किती लागलाय तो विद्यार्थ्यांना कळत नाही. ही वास्तविकता आहे. म्हणजे हे एक्सेप्ट करायलाच पाहिजे. आणि हे कोणीच नाही करत. सगळे विभाग जे आहेत ते काय करतात, की कॅटेगरीनुसार याद्या लावते. यांनी काय केलं, की हे असं केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी काय केले, की पूर्ण गोंधळत आहेत. आता ही बघा कालवा निरीक्षकची यादी ही रिवाईज केलेली आहे. सेम सगळ्या याद्या तशाच आहे. म्हणजे एक यादी नाही. सगळ्या याद्या काय केल्या, की त्यांनी तशाच प्रकारे लावलेल्या आहेत. तर ही यादी बदलून लावावी असं विद्यार्थ्यांचं मत आहे. कोणता विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीमधून घेतलेला आहे तर ते विद्यार्थ्यापर्यंत कळायला पाहिजे. ही विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. सो विभागाने लवकरात लवकर हे याच्यावरती काय करा, की ॲक्शन घेऊन लवकरात लवकर जे यादी आहेत, त्या करा, की बदलून नवीन यादी काय करा, की प्रसिद्ध करायचं काम करणे आवश्यक आहे. तर ही माहिती आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.